हॅलो फ्रेंड्स अँड ज्युनियर्स, मी ऋतुजा. आज आपण स्टॅटिस्टिक्समधला एक महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत, जो आहे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, म्हणजे मीन, मीडियन आणि मोड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटकन डेफिनेशन्स रिवाईज करू आणि नंतर एक्झामसाठी इम्पॉर्टंट असं एक कम्प्लीट एक्झाम्पल सॉल्व करूयात. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूयात क्विक रिकॅपपासून. मीन म्हणजे ॲव्हरेज. सर्व व्हॅल्यूज ॲड करून टोटल नंबर्सने डिवाईड करायचं. त्यानंतर मीडियन म्हणजे मिडल व्हॅल्यू. ऑड सेटमध्ये एक मिडल नंबर आणि इव्हन सेटमध्ये 2 मिडल नंबर्सचा ॲव्हरेज. त्यानंतर मोड म्हणजे सर्वात जास्त वेळा रिपीट होणारा नंबर. आपण क्वेश्चन बघूयात. तर क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट द मीन, मीडियन, मोड फ्रॉम द फॉलोइंग टेबल गिवन बिलो. तर इथे टेबलमध्ये दिलेलं आहे मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. तर ही कंटिन्युअस सिरीज आहे. 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 आणि 50 to 60. नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत 5, 7, 3, 6, 4. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूयात मीनपासून. तर सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की फॉर्म्युला लिहून घ्यायचा. फॉर्म्युला लिहिलं की आपल्याला समजतं की आपल्याला टेबलमध्ये काय काय गोष्टी हव्या आहेत. त्याच्यामुळे इथे फॉर्म्युला आहे मीन इक्वल्स टू समेशन ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन. एन म्हणजेच सम ऑफ फ्रिक्वेन्सी. तर इथे या अकॉर्डिंगली टेबल तयार करून घ्यायचं आहे. तर आपल्याला काय गोष्टी हव्या आहेत मीन काढण्यासाठी, तर सम ऑफ एफ एक्स म्हणजे फ्रिक्वेन्सीची आणि मिड व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन हवी आहे. त्याच्यामुळं आपण काय करणार, आधी मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऑलरेडी दिलेले आहेत आपल्याला, तर आपण ते इथे घेतले मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे. तर एक्स म्हणजे हे कंटिन्युअस डेटा आहे, त्याची मिड व्हॅल्यू म्हणजे एक्स, आणि त्याच्यानंतर मग एफ आणि एक्सची मल्टिप्लिकेशन. तर इथे 10, 20चं 15, 20, 30चं 25 अशा मिड व्हॅल्यूज इथे घेतलेल्या आहेत. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स इथे लिहिलेले आहेत, तर त्याची ॲडिशन मिळते आपल्याला 25. आणि एफ एक्स म्हणजे 5 into 15, 75, 7 into 25, 175, 3 into 35, 105, 6 into 45, 270 आणि 4 into 55, 220. तर याची ॲडिशन आपल्याला मिळते सम ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 845. तर ऑलरेडी आपण फॉर्म्युला वर लिहिला होता, तोच फॉर्म्युला मी खाली रिपीट केला आहे. मीन एक्स बार इज इक्वल टू सम ऑफ एफ एक्स डिवायडेड बाय एन. आता या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. सो काय आहेत व्हॅल्यूज, 845 डिवायडेड बाय 25, म्हणजे आपल्याला मीन मिळालं 33.8. तर अशा प्रकारे हे आपण सॉल्व केलं मीन. आता नेक्स्ट आपण बघूयात मीडियन. तर सेम प्रोसेस. फॉर्म्युला आधी लिहून घ्यायचा, त्याच्यावरून आपल्याला समजतं की टेबलमध्ये कोणत्या व्हॅल्यूज हव्या आहेत. तर इथे मीडियन इज इक्वल टू एल प्लस एन डिवायडेड बाय 2 मायनस सी एफ डिवायडेड बाय एफ इंटू आय. एल म्हणजे लोअर व्हॅल्यू ऑफ मीडियन क्लास किंवा मिडल क्लास. n/2 म्हणजे कोणती टर्म आपल्याला घ्यायची आहे ती. सी एफ म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, आणि आय म्हणजे क्लास इंटरवल, म्हणजे 10 आणि 20मध्ये किती आहेत ते म्हणजे आय इंटरवल. सो आता याच्यावरून आपल्याला समजले की टेबलमध्ये काय काय गोष्टी हव्या आहेत. मार्क्स ऑलरेडी दिलेले आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स ऑलरेडी आहेत आपल्याकडे. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची, तर फर्स्ट जी फ्रिक्वेन्सी आहे ती आहे तशी लिहायची, आणि त्याच्यानंतर 5 + 7 12, त्यानंतर 12 + 3 15, त्यानंतर 15 + 6 21, 21 + 4 25. तर इथे सेम येणार, सम ऑफ एफ इज इक्वल टू 25, आणि ह्याची पण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचं लास्ट जे आहे ते 25 मिळणार. तर आता आपल्याला पोझिशन ऑफ मीडियन, आता यातला मीडियन क्लास किंवा मिडल क्लास कोणता आहे ते बघण्यासाठी आपल्याला आधी पोझिशन चेक करावी लागणार. एन डिवायडेड बाय 2 टर्म.
तर इथं n किती 25 आहे डिवायडेड बाय 2 म्हणजे 12.5 टर्म. 12.5 इथे आहे का, तर इथे नाही दिसत आहे 12.5, पण इथे 12.5 पेक्षा मोठं कोणतं आहे बघायचं, लगेचच मोठं, तर ते आहे 15. सो हा झाला मिडल क्लास. तर याच्यावरून आपण बाकीच्या गोष्टी बघणार. तर आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी वर लिहिलेला आहे, तोच इथे रिपीट आहे. तर इथे आपल्याला काय काय व्हॅल्यूज मिळणार, तर एल म्हणजे काय, तर लोअर क्लास, काय मिडल क्लासमधली लोअर व्हॅल्यू, लोएस्ट व्हॅल्यू, तर ती आहे आपल्याकडे 30 घेतली. तर त्याच्यानंतर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कोणती असती, तर जी मिडल क्लासच्या वरची असती ती, म्हणजे इथे असणार 12. हे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाली. आणि फ्रिक्वेन्सी काय असणार, जो आपला मिडल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ. सो आपल्याला इथे व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत एल, n/2, CF, आय म्हणजे क्लास इंटरवल, जो की 10 आहे. आता मीडियनच्या इथे व्हॅल्यूज पुट केल्या, 30 + 12.5 - 12 डिवायडेड बाय 3 × 10. आता हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 31.60. हे झालं आपलं इथे मीडियन पण निघालं. आता आपण बघूयात मोड, जे की लास्ट आहे या प्रॉब्लेमसाठी. मोड सेम इथेही फॉर्म्युला लिहून घ्यायचा. आधी फॉर्म्युला काय आहे, एल प्लस इन ब्रॅकेट F1 - F0 डिवायडेड बाय 2F1 - F0 - F2 × I. सेम इथे पण एल म्हणजे लोवेस्ट व्हॅल्यू ऑफ दॅट क्लास, त्यानंतर आय म्हणजे इंटरवल. इथे F1, F2, F0 ज्या आहेत त्या फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या एक्सप्लेन करते मी आता इथे टेबलमध्ये आपल्याला फक्त मार्क्स आणि फ्रिक्वेन्सी म्हणजेच नंबर ऑफ स्टुडंट्स एवढंच लागणार. तर मोड म्हणजे काय, तर जे जास्त वेळा रिपीट होतं किंवा जे फ्रिक्वेंटली आहे किंवा ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे ते. तर इथे सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सीवाला क्लास आहे 7 फ्रिक्वेन्सी जास्त आहे. सो हे होणार F1, 7 F1 झालं. आणि F1च्या वर जे काही असेल ते होणार F0, आणि F1च्या खाली जे आहे ते F2, आणि हे होणार L म्हणजे लोवेस्ट व्हॅल्यू होणार 20. मग इथे लिहिलं आहे मी, फॉर्म्युला अजून एकदा लिहून घेतला इथे, आणि इथे आपल्याला काय मिळालं, L = 20, F1 = 7, F0 = 5, F2 = 3, आणि I सेम ॲज अबव. आय म्हणजे इंटरवल, क्लास इंटरवल. सो मोड इज इक्वल टू 20 प्लस इन ब्रॅकेट 7 - 5 डिवायडेड बाय 2 × 7 -5 - 3 × 10. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मोडची व्हॅल्यू मिळणार 23.33. आणि खाली सगळ्याचं समराईज करून एक आन्सर लिहायचं, म्हणजे एक्झामिनरला चेक करताना इझी पडतं. इथे तुम्हाला फुल मार्क्स मिळण्याचे फुल चान्सेस आहेत. सो व्यवस्थित प्रिपेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि अशाच एक्झाम फोकस्ड व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट जो टॉपिक हवा आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.